नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. शिरूर येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लक्ष्मीकांत खाबिया यांचे वडील मोहनलाल खाबिया यांच्या स्मरणार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या इमारतीमध्ये रत्नमोहन क्रोमा स्टुडिओ उभारण्यात आला आहे. ज्या काळामध्ये खिळ्यांवरती पेपर तयार व्हायचा त्यांच्या स्मरणार्थ आज पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये डिजिटल क्रोमा स्टुडिओ उद्घाटित करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. तेव्हा आपण जाऊया पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये शरद पवार आले असताना त्यांनी वार्ताहरांशी वार्तालापाचा कार्यक्रमही केला आणि त्यांनी एकंदरीतच राजकीय दिशा, महाराष्ट्रातली राजकारणाची दिशा, महाराष्ट्रातल्या योजना याविषयी त्यांनी वेगळी माहिती दिली. जाणून घेऊयात शरद पवार यांची पत्रकार परिषद. टेक्नॉलॉजी या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम करते. सुधारणा आहे, क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये तुमच्या स्पर्धाही दिसते. कोणता अंक वाचावा आता प्रत्येकाच्या अवधी निवडी असतात. आता सांगणं गैरसमज करू नका. आता मी दिल्लीमध्ये जे असतो, पार्लमेंटच्या सेशनमध्ये राहतो, पहिला अंक मी जो सकाळी वाचतो तो मी इंडियन एक्सप्रेस वाचतो आणि नंतर इतर अंक वाचतो. महाराष्ट्राच्या वेळी मी तो पहिला अंक मी लोकसत्ता वाचतो आणि त्याच्यानंतर सकाळ आमचे पुण्यनगरी किंवा तत्सम सगळे महाराष्ट्राच्या सगळे. एक काळ असा होता की वृत्तांत वाचायचं म्हणजे त्यानंतर नुसतं वृत्तांत नाही की त्याच्यात अग्रलेख कोणाचा याच्यावर वृत्तांतांचं लक्ष असतं. गाभर करणे, त्याच्यानंतर गोविंद तळवळकर आणि त्याच्यानंतर रणा लाथे हे स्वतःला होते. जीवी हे महाराष्ट्राची सुरुवात करायला झाली होती आणि त्यानंतर त्या काळामध्ये गोविंदराव होते. या सगळ्यांचं म्हणजे बातमीपेक्षा आजचा अग्रलेख काय याच्यावर आम्हाला लोकांचं जास्त लक्ष आहे. आणि त्याच काळात आणखीन एक संपादक होते, त्यांचं नाव पा. राजगिरी. बाबा गाडगे यांची सुद्धा अग्रलेख आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आल्याच्या नंतर प्रभातमध्ये वारा कोथारी यांचे अग्रलेख हे सुद्धा वाचनीय अशा प्रकारचे अग्रलेख असायचे. त्यामुळे वृत्तपत्राकडे बघत असताना माझा सुरुवातीचा दृष्टिकोन त्याचे संपादक आणि त्यांचे लिखाण आणि आज गोविंदरावनी काय लिहिलं आहे तर जीवींनी आज काय लिहिलं आहे, एखादी घटना देशामध्ये घडली तर त्याचा औत्सुक्य असायचं. हल्ली माफ करा, संपादकांची फारशी ओळख नाही. म्हणजे एक दिवशी मी प्रवासात होतो आणि माझ्या शेजारी गृहस्थ बसले होते. त्यांना मी सहजच विचारलं, आपण काय करता? त्यांनी सांगितलं चायनीज वगैरे आहे. म्हणजे चायनीजचे अमुक अमुक संपादक नाही. मी तो विभाग मी बघत नाही. मी संपादक आहे पण माझा विभाग वेगळा आहे. आता संपादक म्हणजे आमच्या डोक्यात एडिटोरियल
वगैरे हे सगळं लिहिलेलं आहे. पण आता वरच्या वृत्तांपत्रात एकापेक्षा अधिक संपादक आणि त्यांचे वेगवेगळे विभाग हे काय आमच्या डोक्यात फारसं शिरत नाही. यावरती थोडं अपडेटेड झालेलं, पण हा बदल हा ठिकठिकाणी बघायला मिळतोय. ही गोष्ट आजची वस्तुस्थिती. वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांनी एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक धमकावून त्याची जमीन लुटण्याचा प्रकार केला असा आक्षेप त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय. महाड येथील एका हॉटेलमधनं त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडलं. त्याविषयी ही माहिती. बस 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 ना आता बस ना बस सहकार्य करा. मागे चाललोय थांबा. प्रोसेस होऊ द्या. प्रोसेस होऊ द्या प्लीज. पूजा खेडकर यांच्या आईला जी अटक झालेली, नक्की कुठल्या गुन्ह्यात अटक झालेली, कुठं अटक करण्यात आली? ह्यामध्ये गेल्या आठवड्यात 12 तारखेला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 302/2024 हा दाखल करण्यात आला होता. ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आज सकाळी 6:30च्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी ह्या परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे. पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील झांजले विठ्ठल मंदिरामध्ये काल आषाढी एकादशी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये करण्यात आली. पुनर्निर्मित करण्यात आलेल्या या मंदिरामध्ये भाविकांचा पहिल्यापासून ओघ होताच, पण काल किमान 7,000 ते 8,000 भाविकांनी त्या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. प्रत्येक भाविकाला त्या ठिकाणी खिचडीचा प्रसादही देण्यात आला. तेव्हा जाऊयात आपण बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रोडच्या कॉर्नरवरती असलेल्या झांजले विठ्ठल मंदिरामध्ये. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. पुणे शहरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात का वाढते? पुणे शहरामध्ये नशेची उत्पादनं मोठ्या प्रमाणात का खपतात? पुणे शहरामध्ये कोयता गँग का धजावते? पुणे शहरामध्ये बस प्रवासामध्ये महिलांच्या किंवा पुरुषांच्या खिशातील पैसे, पर्स, बांगड्या का चोरल्या जातात? पुणे शहरामध्ये गुंड आणि गुन्हेगार प्रवृत्ती का डोकं वर काढतीये? याचा उहापोह आता तुम्ही आम्ही सामान्य नागरिकांनी घेतला पाहिजे. हे जर आपण आत्ताच थांबवलं नाही तर आपल्या पुण्याचा लौकिक हा बिहारमधील एखाद्या जिल्ह्यासारखा होईल का, अशी भीती आपल्याला वाटते. वादग्रस्त IAS अधिकारी पुण्यामध्ये कशा प्रकारे काम करतात हेही आपण पाहतो. त्याचप्रमाणे अँटी करप्शनमध्ये शासकीय ज्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये शासकीय पदाधिकारी म्हणजेच IAS अधिकारी असतील, फर्स्ट क्लास गॅझेटेड ऑफिसर्स असतील, यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं आपण नेहमीच पाहतो. या एकंदरीतच सगळ्या गोष्टींमध्ये अस्वस्थ समाज जीवनाकडे हा भारत देश चाललाय का? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.